शेंगदाणे चालत नाही, खिचडी खाण्याचा कंटाळा येतो, त्यासाठी आपण सप्तशृंगी किचनमध्ये आज साबुदाण्याचा झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी साधारणतः 1.5 वाटी साबुदाणे घेतलेले मी भिजलेले, आणि 1 बटाटा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली, फक्त लाल मिरची पावडर, त्याच्यात काहीच नाही, चवीप्रमाणे मीठ, तुम्हाला म्हणजे कोणी उपासात जिरं वापरतं, कोणी वापरत नाही, वापरत असाल तर जिरं, आणि कोथिंबीर, एवढं साहित्य घेतलेलं आहे। असा व्यवस्थित साबुदाणा भिजण्यासाठी 1 वाटी मिडियम वाटी जर आपण साबुदाणा घेतला तर तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवायचा आणि त्याच्यात 5 चमचे, पोहे खाण्याचे 5 चमचे उकळतं पाणी टाकायचं। साबुदाणा अगदी छान भिजला जातो। आता हा साबुदाणा भिजलेला आहे, याच्यात आपण हा बटाटा किसून घेऊ। आपला बटाटा आता किसून झालेला आहे। आता चवीप्रमाणे आपण थोडी कोथिंबीर, चवीप्रमाणे आपण कोथिंबीर टाकलेली आहे। चवीप्रमाणे तिखट टाकून घेऊ आता, जिरं, मीठ, सर्व वस्तू टाकून घेतलेले आहेत। हे तुम्ही चमच्याने करू शकतात एकत्र, किंवा हाताने केलं तरी चालेल, शक्यतो हातानेच छान होईल ते। पण चमच्याने व्यवस्थित होणार नाही। या पद्धतीने याचा असा गोळा तयार होतोय। याला 10 मिनिटं असं रेस्ट करू द्यायचं आहे आपल्याला। आता कढईत तेल तापायला ठेवलेले, तापलं की नाही आपण बघूया। तेल आपलं तापलेलं आहे। आता आपलं हे भिजलेलं पीठ आहे, या भिजलेल्या पिठाचे आपल्याला आवडतील तशा आकाराचे असे गोळे करून टाकायचे आहेत। आता आपल्याला थोडा गॅस मंद ठेवायचा। या पद्धतीने व्यवस्थित तळले गेलेले ते भजीन टाईप केलं आपण। या पद्धतीने आता काढून घेऊ। मंद ठेवायचा गॅस वडे टाकताना। शृंगी किचनमध्ये आपण हा पदार्थ बनवलेला आहे, शेंगदाणे न वापरता, अगदी 5 मिनिटात होतो। जर तुम्ही असाच खाल्ला तरी छान लागतो। तुम्ही चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकतात। आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।